आपलं चॅनल फ्रीज का बरं होतं किंवा डेड का बरं होतं किंवा आपले व्ह्यूज एकदम कमी का बरं होतात, म्हणजे 10, 15, 20, 25 एकदम असे का होतात, याचं मागचं कारण काय आहे हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि त्या कारणावर जर तुम्ही हे सगळं केलं असेल तर त्याच्यावर सोल्युशन्स काय आहे हे पण सर्वात महत्त्वाचं असतं. ते पण मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर वेलकम टू माय चॅनल क्रिएटिव्ह यूट्यूबर्स. आणि आजचा व्हिडिओ अगदी एंडपर्यंत पहा, कारण नवीन यूट्यूबर्ससाठी याच्यात अतिशय महत्त्वाच्या 5 टिप्स आणि 5 मिस्टेक्स तुम्ही ज्या करता आहात किंवा तुमच्याकडून झालेल्या आहेत किंवा होऊ शकतात त्याच्याबद्दल मी आज बोलणार आहे. सो लेट्स स्टार्ट. सर्वात पहिली चूक, मी सगळं लिहून ठेवलेलं आहे की मी विसरायला नको आणि तुमच्याकडनं या चुका व्हायला नको, याच्यासाठी आज सिरियसली मी खूप मोठा स्टडी केलेला आहे, कारण या चुका मी पण केलेल्या आहेत आणि खूप नवीन यूट्यूबर्स करतात. तर सर्वात पहिली चूक म्हणजे तुम्ही जेव्हा एखादा व्हिडिओ किंवा एखादा शॉर्ट अपलोड करता, तो अपलोड झाल्यानंतर जर त्याच्यावर तुम्हाला व्ह्यूज नाही मिळाले, खूप कमी व्ह्यूज मिळाले किंवा ते तुम्हाला वाटलं की नाही हे बरोबर नाही आहे, मी हा करायला नको होता अपलोड किंवा काहीही तुम्हाला वाटलं, तर प्लीज कृपा करून त्याला डिलीट करू नका, त्याला अनलिस्टेड करू नका, त्याला प्रायव्हेट करू नका. एखाद केला गोष्ट वेगळी, पण तुम्ही जेव्हा बल्कमध्ये खूप गोष्टी एकदम करता, डिलीट करता, अनलिस्टेड करता, प्रायव्हेट करता, तेव्हा यूट्यूबकडनं त्याला काहीतरी प्रॉब्लेमॅटिक वाटतं, तर तो तुमचं चॅनल फ्रीज करू शकतो. सो ही सर्वात मोठी चूक असते जे नवीन यूट्यूबर्स खूप वेळा करतात. मी पण केलेलं आहे. माझ्या या शॉर्टवर नाही मला जास्ती व्ह्यूज मिळाले, मी तो शॉर्ट डिलीट केला, मी पुन्हा मग आणि सेकंड थिंग, डिलीट केल्यानंतर पुन्हा तो अपलोड करू नका. ही पण चूक करू नका, कारण मी पण या चुका केलेल्या आहेत आणि मी फळं पण भोगलेली आहे. सो तुम्ही पण या चुका करू नका. एक तर पहिली गोष्ट म्हणजे डिलीट करूच नका. डिलीट केल्यावर त्याला पुन्हा अपलोड करू नका. देन सेकंड पॉईंट आहे मिक्स कंटेंट. मिक्स कंटेंट हा खूप लोकांचा इश्यू असतो. कसं होतं, लोक पहिले सुरू एका टॉपिकवर करतात, एक कंटेंट घेतात, मग त्यांना असं वाटतं की अरे या कंटेंटवर मला व्ह्यूज मिळत नाही आहे, मला सबस्क्रायबर्स मिळत नाही आहे, मग ते दुसऱ्या कंटेंटवर जंप करतात. दुसऱ्या कंटेंटमध्ये त्यांना असं वाटतं की अरे यार ह्या पण टॉपिकला मला काही विशेष व्ह्यूज मिळत नाही आहे, तर ते तिसऱ्या कंटेंटवर जंप करतात. दुसऱ्यांचं बघून तर कधीच चॅनल सुरू करू नका की त्यांचं हे चॅनल खूप चालतं आहे म्हणून मी पण तसं चॅनल सुरू करतो. नो, तो त्यांची मास्टरी असेल म्हणून त्यांनी ते चॅनल सुरू केलं असेल किंवा त्यांना त्याच्यात एक्सपिरियन्स असेल म्हणून त्यांनी ते चॅनल सुरू केलं असेल, पण इट्स नॉट नेसेसरी की त्यांचं चॅनल चाललं म्हणून तुमचंही चालेल. तुम्हाला ज्याच्यात इंटरेस्ट आहे, ज्याच्यात तुम्हाला कॉन्फिडन्स राहील की तुम्ही खूप छान व्हिडिओज बनवू शकता, खूप छान शॉर्ट्स बनवू शकता, प्लीज असाच कंटेंट तुम्ही चूज करा आणि त्याच्यावरच व्हिडिओ अपलोड करा. इकडून तिकडून काहीही याचं त्याचं बघून तुम्ही तुमचं चॅनल सुरू करू नका किंवा सतत तुमचे कंटेंट्स चेंज करू नका. त्याच्यामुळे काय होतं की यूट्यूब कन्फ्यूज होतं की या व्यक्तीला नक्की दाखवायचं काय आहे. सो होऊ शकतं की तो तुमचं चॅनल फ्रीज करून टाकेल किंवा तुमचे व्ह्यूज एकदमच डाऊन करून टाकेल. हे पण एक कारण असतं की तुमचं चॅनल फ्रीज होऊ शकतं. कधी कधी तर तुमचं चॅनल डिलीट पण होऊ शकतं, डेड पण होऊ शकतं. सो प्लीज ही पण गोष्ट एक खूप महत्त्वाची आहे, ती पण लक्षात ठेवा की मिक्स कंटेंट द्यायचं नाही. पहिलं कोणचं आहे, डिलीट करायचे नाही व्हिडिओज. सेकंड काय आहे की तुम्ही मिक्स कंटेंट द्यायचं नाही. देन थर्ड आहे तुम्ही थर्ड कंटेंट, मी थर्ड कंटेंट लिहिलेलं आहे की तुम्ही दुसऱ्या प्लॅटफॉर्मवरनं कुठलाही व्हिडिओ अपलोड करून तुमच्या याच्यावर टाकायचा नाही. टिकटॉकवरनं, इंस्टाग्रामवरनं, फेसबुकवरनं, कशावरनंही एखादा व्हिडिओ डाउनलोड करून तो तुम्ही तुमच्या याच्यात टाकू नका आणि जसाचा तसा तर अजिबातच टाकू नका. तुम्हाला सांगू, माझं चॅनल मॉनिटाईज होता डिमॉनिटाईज का झालं, कारण मी जो एक छोटा शॉर्ट अपलोड केला होता, मला माहिती नव्हतं, म्हणजे मला तर तेव्हा हे माहितीच नव्हतं की असं काही असतं. मी तो अपलोड केला. मी मागेही सांगितलं होतं की मला त्याच्यावर ऑलमोस्ट 13, 14, 15 मिलियनपर्यंत व्ह्यूज गेले आणि मग माझं चॅनल मॉनिटाईजच नाही झालं, कारण तो रियूज कंटेंट होता. सो त्याला रियूज कंटेंट म्हणतात, जेव्हा तुम्ही तो कंटेंट दुसऱ्या कुठल्याही प्लॅटफॉर्मवरनं तुमच्या याच्यात टाकता विदाऊट मेकिंग एनी काइंड ऑफ चेंजेस. सो प्लीज तसं तर बिलकुलच करू नका की दुसऱ्या प्लॅटफॉर्मवरनं आणून जसंच्या तसा तुम्ही तुमच्या चॅनलवर अपलोड कराल. त्याच्यामुळे पण तुमचं चॅनल डेड होऊ शकतं, फ्रीज होऊ शकतं किंवा त्याचे व्ह्यूज एकदम कमी होऊन जाऊ शकतात. सो हे एक थर्ड खूप महत्त्वाचं आहे. देन फोर्थ आहे
की तुम्ही जर यूट्यूबच्या कुठल्याही नियमांचं उल्लंघन केलं तर यूट्यूब तुम्हाला स्ट्राईक देतं. सो कोणत्याही टाईपचे स्ट्राईक्स तुमच्या यूट्यूब चॅनलवर येऊ देऊ नका. सो त्या कम्युनिटी गाईडलाईन्सला प्रॉपरली यूट्यूबच्या फॉलो करा, नाहीतर तुम्हाला कम्युनिटी गाईडलाईन्स स्ट्राईक यूट्यूबकडनं येईल किंवा कॉपीराईट स्ट्राईक येईल. कॉपीराईट स्ट्राईक म्हणजे काय? जेव्हा तुम्ही एखाद्या दुसऱ्या यूट्यूबरचा किंवा कोणाचाही कंटेंट तुमच्या याच्यावर अपलोड करता, भलेही त्याच्यावर कॉपीराईट नसेल त्यांनी ठेवलेला, तरी पण त्याच्यावर कॉपीराईट स्ट्राईक पुढे जाऊन येऊ शकतो जर तुमचं चॅनल मॉनिटाईज झालं तर. जोपर्यंत होत नाही एखाद वेळेस नाही पण येणार, पण एखाद वेळेस येऊ पण शकतं, असं काही नाही आहे. हे टोटली त्या माणसावर डिपेंड करतं ज्याचा तुम्ही एखादं कंटेंट अपलोड करता आहे. कारण जर त्या माणसाकडनं जर त्याला असं वाटलं की तुम्ही त्याचं यूज केलेलं आहे कंटेंट आणि तुम्ही स्वतःचं व्ह्यूज किंवा तुमचं वॉच टाईम वाढवण्यासाठी ते तुम्ही यूज करता, तर तुम्हाला त्या व्यक्तीकडनं कॉपीराईट स्ट्राईक येऊ शकतो. सो कॉपीराईट स्ट्राईक तुमच्या याच्यावर येऊ देऊ नका आणि कम्युनिटी गाईडलाईन स्ट्राईक येऊ देऊ नका, जो की तुम्हाला यूट्यूबकडनं मिळतो. देन 5वी जी खूप नॉर्मल मिस्टेक आहे, जी छोटी वाटते लोकांना, पण ती खरं छोटी नाही आहे, ती खूप मोठी मिस्टेक आहे. म्हणजे स्वतःचेच व्हिडिओ स्वतःच्याच मोबाईलवरनं सतत बघणं. मी याच्यावर छोटंसं एक क्लिपमध्ये पण सांगितलेलं आहे की स्वतःचे व्हिडिओ स्वतःच्याच मोबाईलवरनं सतत बघणं हे सुद्धा चुकीचं आहे. हे कम्युनिटी गाईडलाईन्सच्या अगेन्स्ट जाणं आहे. हे यूट्यूबला मान्य नाही. सो यूट्यूब इन दॅट केस तुमचं चॅनल फ्रीज करून टाकतं. जर त्याच्या हे लक्षात आलं की तुम्ही याच आय डीवरनं हा व्हिडिओ अपलोड झालेला आहे आणि याच आय डीवरनं हा व्हिडिओ सतत बघितला जाऊन त्याचे व्ह्यूज आणि त्याचा वॉच टाईम वाढवला जात आहे, हे जर लक्षात आलं यूट्यूबच्या, तर ते तुमचं चॅनल फ्रीज करतं किंवा डेड करून टाकतं. सो प्लीज या 5 चुका बिलकुल करू नका सतत. कारण आणि जर इन केस याच्यामधली कुठलीही तुमची जर चूक झाली असेल तर मी या 5ही चुकांबद्दल तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही काय करायचं नाही ज्याच्यामुळे हे होऊ शकतं, किंवा काय करायला पाहिजे तुम्ही की ज्याच्यामुळे अशा गोष्टी तुमच्याकडनं घडणार नाही. सो आय होप चुका तर तुम्हाला कळल्या असतील आणि मला आय एम डॅम शुअर की सगळ्यांकडनं याच्यातली एक ना एक चूक तर झालेलीच असेल आणि होतेच, इनिशियल स्टेजला होतेच, कारण आपल्याला त्या गोष्टी इतक्या पटकन लक्षात येत नाही किंवा आपल्याला त्या गोष्टी माहितीच नसतात. मी पण केलेल्या आहेत, याच्यातल्या ऑलमोस्ट सगळ्याच चुका मी केलेल्या आहेत. सो मी भोगते पण आहे, सो तुम्ही भोगू नये म्हणून मी हे आजचा व्हिडिओ हा मोठा बनवते आहे. तर सर्वात पहिलं सोल्युशन म्हणजे सिंगल कंटेंट ठेवा आणि ते सिंगल कंटेंटला घेऊनच शेवटपर्यंत फॉलो करा. म्हणजे तुमचे सबस्क्रायबर्सही वाढतील, तुमचे सबस्क्रायबर कधी कमी पण होणार नाही आणि मेन म्हणजे तुमचं चॅनल व्यवस्थित ग्रो होईल एक पर्टिक्युलर दिशेनेच. असं नाही की तुम्ही त्याला 4 ब्रांचेस हे कराल आणि मग तुम्ही म्हणाल की माझ्या 4ही ब्रांचेस खूप छान ग्रो, असं होत नाही. एक व्यवस्थित एका दिशेने जा खूप. देन सेकंड थिंग म्हणजे 3 मिनटाचा व्हिडिओ, 4 मिनटाचा व्हिडिओ, 5 मिनटाचा व्हिडिओ, असे व्हिडिओज बनवण्यापेक्षा एक 8 मिनटाचा किंवा 9 मिनटाचा व्हिडिओ बनवा आणि ती कन्सिस्टंट राहा की तेवढ्या मिनटाचाच व्हिडिओ बनवा. कारण काय की तेवढ्या मिनटाचा जर तुम्ही व्हिडिओ बनवला आणि तो एंगेजिंग बनवला, मेन म्हणजे एंगेजिंग बनवला, तुमचे जर ऑडियन्स त्या व्हिडिओला ॲटलिस्ट कमीत कमी 30 ते 35% जरी त्यांनी बघितलं ना, तरी एवढं लक्षात ठेवा तुम्ही की तुम्ही गड जिंकलात. तुमचा व्हिडिओ नक्की व्हायरल होणार. त्याच्यामुळे तो व्हिडिओ तुम्ही एंगेजिंग ठेवा की तो कमीत कमी 30-35% तरी ऑडियन्स रिटेन्शन तुम्हाला त्या व्हिडिओवर मिळालंच पाहिजे. आणि तो व्हिडिओ तुम्ही प्लीज 8 मिनटाच्या खाली वगैरे बनवू नका. जर तुमचं चॅनल फ्रीज झालं असेल, तुम्हाला त्याला अनफ्रीज करायचं असेल किंवा तुम्हाला त्याला व्हायरल करायचं असेल तुमच्या व्हिडिओला, किंवा तुम्हाला जास्ती ऑडियन्स कडनं तुमचं वॉच टाईम वाढवायचा असेल, तर 8 मिनटा 9 मिनटाचा असा तरी ॲटलिस्ट बनवा. म्हणजे त्याच्यामुळे कसं होईल की थोडंसं ऑडियन्स रिटेन्शन तुमचं वाढलं तर ते तुमच्यासाठी खूप जास्ती फायद्याचं राहील. देन नंतर आहे राईट थंबनेल. तुमचं थंबनेल खूप जास्ती अट्रॅक्टिव्ह असलं पाहिजे किंवा त्याला काय म्हणतात, तुमच्या याचा क्लिक रेट खूप छान असला पाहिजे. तुम्हाला इवन यूट्यूबकडनं पण फुल परवानगी आहे की तुम्ही खूप बढावून चढावून तुमचा थंबनेल लिहा. मला ते नाही जमत, मी खूप बढावून चढावून नाही लिहू शकत, पण जे लिहू शकतात त्यांनी नक्की लिहा की भाई खूप जास्ती ओव्हर हाईप करून लिहा
कारण काय की ओव्हर हाईप केल्यानंतरच लोक ते ओपन करून पाहतात. त्यामुळे थंबनेल इज व्हेरी इम्पॉर्टंट. हे मी आधी पण सांगितलेलं आहे की थंबनेलवरच तुमच्या व्हिडिओचं ओपन करणं डिपेंड असतं. सो थंबनेल खूप हाईप करून लिहा आणि मग बघा की त्यांनी पण खूप जास्ती फरक पडतो. आणि लास्ट म्हणजे कन्सिस्टंट राहा. तुमचं चॅनल फ्रीज झालं असेल, डेड झालं असेल किंवा व्ह्यूज कमी येत असतील तर ते अनफ्रीज करण्यासाठी तुम्हाला तुमची कन्सिस्टन्सी दाखवणं गरजेचं आहे. असं नाही की फ्रीज झालं तर अरे यार आता तुम्ही काहीच टाकत नाही, आता काय मला तर कोणी माझं चॅनल बघणारच नाही. तुम्ही कन्सिस्टंटली टाकत राहा. हे मी केलेलं आहे. माझं चॅनल एकदा फ्रीज झालं होतं पण मी कन्सिस्टंटली टाकत राहिले व्हिडिओज आणि माझे शॉर्ट्स तर मी खरंच भरपूरच टाकत राहिले. आणि कारण शॉर्ट्स लवकर व्हायरल होत असल्यामुळे एकदा जर तुमचा कुठलाही शॉर्ट जर का तो त्यांनी ब्रेक केलं तुमचं फ्रीजचं आणि जर ते व्ह्यूज भरपूर आणून दिले तुम्हाला तर तेव्हा तुमचं चॅनल अनफ्रीज व्हायला मदत होते. सो कन्सिस्टंट राहा. कितीही काहीही झालं तरी तुम्ही तुमचं हार मानू नका. तुम्ही तुमचं काम करत राहा. कधी ना कधीतरी चॅनल अनफ्रीज नक्की होईल. सो या ज्या 4 गोष्टी आहेत हे सोल्युशन्स आहेत, त्याच्यावर हे नक्की लक्षात ठेवा. आणि 5 ज्या चुका आहेत जे सगळेजण न्यू यूट्यूबर्स करतात त्या प्लीज करू नका. नक्की लक्षात ठेवा. तुमचं चॅनल पुढे जाऊन लवकरात लवकर मॉनिटाईज होईल, तुमचे सबस्क्रायबर्स वाढतील, तुमचं वॉच टाईम छान लवकर कंप्लीट होईल आणि तुमचं चॅनल खूप छान ग्रो होईल. सो आय होप की आजच्या व्हिडिओमधनं तुम्हाला खूप छान टिप्स मिळाल्या असतील तर ते नक्की फॉलो करा. आणि तुमचे अजूनही काही एन्क्वायरीज असतील किंवा काही क्वेश्चन्स असतील तर मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये टाका की तुम्हाला अजून कशाबद्दल काय हवं आहे. सो असं माझं क्रिएटिव्ह यूट्यूबर्स हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा. नंतर नक्की माझे आधीचे पण सगळे व्हिडिओज आणि शॉर्ट्स पहा, त्याच्यातून तुम्हाला खूप छान माहिती मिळेल. अँड थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ ऑल्सो. बाय.